तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ज्यात की आपण एम्बेडेड सिस्टीमचा आज युनिट 3 कंप्लीट एकाच व्हिडिओमध्ये संपवणार आहे. आपण युनिट 1 घेतलेला आहे, 2 घेतलेला आहे आणि आता आपला हा व्हिडिओ असणार आहे तिसऱ्या युनिटवरती, जो की आहे कम्युनिकेशन स्टँडर्ड्स आणि प्रोटोकॉल. हे काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. हा पूर्ण चॅप्टर आपण पूर्ण सिलेबस या चॅप्टरचा कव्हर करणार आहे. जो की आहे 14 मार्क्सचा व आपण 70 पैकी आपले 14 मार्क्स जे आहेत ते आज आपल्या हातात घेणार आहे. सो आपण पाहूया. पहिल्यांदा तर हा युनिट 3 चा जो आहे तो सिलेबस आहे. त्यात आपल्याला 4 पॉइंट जे आहेत ते शिकायचे आहेत, जे की असतील 3.1, 2, 3 आणि 4. हे आपण आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये हे चारही पॉइंट जे आहेत ते संपवणार आहे. तर आपण पहिल्यांदा 3.1 जो आहे तो पाहूया, जो की आहे मोड ऑफ कम्युनिकेशन. जे की आपल्याला 4 मोड दिलेले आहेत. ते 4 मोड आपण नीट पाहणार आहे की नक्की ते 4 मोड काय आहेत. तर पहिल्यांदा तर आपण पाहूया की कम्युनिकेशन म्हणजे काय, जे की तुम्हाला आधीच माहिती आहे. कम्युनिकेशन म्हणजे एक्सचेंज करणं आपल्या डेटाचा 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिव्हाइसमध्ये आपला डेटा जो आहे तो एक्सचेंज करणं म्हणजे झालं कम्युनिकेशन. जे की वायर असू शकतं किंवा वायर्डही असू शकतं. वायर केव्हा म्हणतो, जेव्हा आपण तिथं वायर यूज करतो, व वायरलेस केव्हा म्हणतो, जिथे आपण वायर यूज करत नाही. आता कम्युनिकेशनसाठी काय रिक्वायर असतं, तर प्रॉपर रूल्स आणि मेथड रिक्वायर्स असतात कम्युनिकेशनसाठी. एक्झाम्पल, कम्युनिकेशन कसं होतं, मायक्रो कंट्रोलर सेन्सरवरती करतं. नंतर ब्लूटूथला जेव्हा आपण मोबाईल कनेक्ट करतो, तेव्हा मोबाईल जो आहे ब्लूटूथ हेडफोन सोबत कम्युनिकेशन करतो. कम्प्युटर प्रिंटर सोबत असेल, असं मशीन टू मशीन मध्ये कम्युनिकेशन होत असतं. ते वायर्ड होतं किंवा वायरलेस होतं. ह्या 2 गोष्टी आता आपण पुढे पाहणार आहे. पहिल्यांदा कम्युनिकेशन प्रोटोकॉल म्हणजे काय हे समजून घेऊया आपण. प्रोटोकॉल म्हणजे काय? अ प्रोटोकॉल इज अ सेट ऑफ रूल्स फॉर कम्युनिकेशन. कम्युनिकेशनसाठी काही रूल्स आहेत. त्या रूल्सच्या सेटला आपण म्हणतो प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे कम्युनिकेशन कसं करायचं, काय करायचं, असा रूल्स आहेत काही. त्याच्या ज्या सेटला आपण म्हणतो प्रोटोकॉल्स. इट डिफाईन्स हाऊ डेटा इज सेंट अँड रिसीव्ह. प्रोटोकॉल आपल्याला काय सांगतं, तर आपण डेटा कसा पाठविला पाहिजे व कसा रिसीव्ह केला पाहिजे हे आपल्याला कोण सांगते, तर प्रोटोकॉल सांगते. नेक्स्ट, इट हेल्प्स डिव्हाइस अंडरस्टँड इच अदर. ते इच अदर डिव्हाइसला अंडरस्टँड करण्यासाठी हेल्प करतं म्हणजे प्रोटोकॉल. आता काही प्रोटोकॉलचे एक्झाम्पल्स आहेत जे की तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. एक्झाममध्ये असा प्रश्न येतो की डिफाईन प्रोटोकॉल, म्हणजे तिथं तुम्हाला प्रोटोकॉलची डेफिनेशन जी आहे ती लिहायची आहे व काही प्रोटोकॉलचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. तर यातले प्रोटोकॉल्स तुम्ही लिहू शकता. आता वायर आणि वायरलेस हे मी पुढे सांगणारच आहे. हे कंबाईन करून मी ते 6 प्रोटोकॉल दिलेले आहेत, जे की तुम्ही यातले लिहू शकता. जास्तीत जास्त 2 किंवा 4 प्रोटोकॉल 2 मार्कसाठी लिहायला येतात, तर तुम्ही इथले लिहू शकता. नाउ नेक्स्ट आपण जसं की पाहतोय मोड्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचे मोड कोणते कोणते आहेत, कोणत्या कोणत्या पद्धतीने तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. बेस्ड ऑन नंबर ऑफ बीट, याच्यावरती 2 टाईपचे मोड्स आहेत व नंतर बेस्ड ऑन टाइम, टाइमवरती 2 प्रकारचे मोड्स आहेत, म्हणजे त्या मोडने आपण कम्युनिकेशन करू शकतो. पहिल्यांदा आपण नंबर ऑफ बिट्स याच्या बेसवरचे जे काही मोड्स आहेत ते पाहूया. पहिला म्हणजे आहे सिरियल आणि दुसरा म्हणजे आहे आपला पॅरलल. आता सिरियल आणि पॅरलल म्हणजे काय? आता सिरियल म्हणजे काय, तर डेटा इज ट्रान्समिटेड 1 बिट ॲट अ टाइम. एका टाइमला एकच बिट जो आहे तो पाठविला जातो, लाईक दिस. आता हा आपल्या डायग्राम मध्ये ट्रान्समीटर आहे आणि हा जो आहे तो रिसिव्हर आहे. हा काय करतोय, आधी D0 ला पाठवलं, नंतर D1 ला पाठवलं, नंतर D2 ला पाठवलं, नंतर D3 असेल, नंतर D4, नंतर D5, नंतर D6 आणि नंतर D7, म्हणजे 1 बाय 1. आधी 1 ला असेल, 2 ला असेल, 1 बाय 1 पाठवलं जातं. बिट्स आर सेंट वन आफ्टर अनदर. एकानंतर एक बीट जे आहे ते पाठवलं जात आहे. रिक्वायर फ्युअर वायर्स, असं पाठवल्यामुळे कमी वायर्स ज्या आहेत त्या रिक्वायर आहेत. फक्त एकच वायर, एवढे जे 8 बीट आहेत त्याला एकच वायर, जसं की आपण डायग्राम मध्ये पाहू शकतो की एकच वायर जी आहे ती लागलेली आहे. एकाच वायरच्या थ्रू आपण 8 बीट पाठवलेले आहेत. हे कशासाठी सुटेबल आहे, आता सुटेबल फॉर अ लॉंग डिस्टन्स. लॉंग डिस्टन्ससाठी सिरियल कम्युनिकेशन हे सुटेबल आहे. आपण सिरियल कम्युनिकेशन लॉंग डिस्टन्समध्ये वापरतो. आता काही सिरियल कम्युनिकेशनचे एक्झाम्पल्स आहेत जे की तुम्हाला सांगता आले पाहिजेत. सिरियल कम्युनिकेशनचे जे एक्झाम्पल्स आहेत ते जे की 4 एक्झाम्पल मी इथे घेतलेले आहेत. I2C असेल, नंतर SPI असेल, नंतर CAN असेल, USB असेल, हे आपण डिटेलमध्ये पुढे पाहणारच आहे. त्याची सिंपल आयडिया म्हणजे लाईक दिस, हे बिट असे आहेत
ते ॲज इट इज आपण इथे पाठवणार आहे. असं हे याचं एक्झाम्पल म्हणजे ही डायग्राम सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता एक्झाममध्ये. जर स्पेसिफिक 4 मार्काला क्वेश्चन आला सिरियल कम्युनिकेशन वरती, तर ही सिंपल अशी डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता. होप तुम्हाला सिरियल कळलेलं असेल. सिरियलमध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे, सिरियलमध्ये 1 बाय 1 जो आहे तो डेटा पाठविला जातो. नाव नेक्स्ट. तर आता आपण पाहतोय की पॅरलल कम्युनिकेशन म्हणजे काय. तर तुम्ही डायग्राम वरूनच पाहू शकता की इथे डायग्राम मध्ये जे आहे ते आपण प्रत्येक बीटसाठी प्रत्येक वेगवेगळी वायर वापरली आहे, किंवा इथे एकाच टायमिंगला आपण सगळे बीट पाठवतोय. म्हणजे मगाशी आपण एकानंतर एक पाठवत होतो, बट इथे ऍट अ वन टाइम सगळे बीट जे आहेत ते सेम टाइमला पाठवले जातात. जसं की आपण इथं वाचू शकतो, मल्टिपल बीट्स आर ट्रान्समिटेड ऍट अ सेम टाइम, रिक्वायर मल्टिपल वायर्स, खूप जास्त वायर्स लागणार आहेत. व हे कशासाठी सुटेबल आहे, शॉर्ट डिस्टन्ससाठी. मग असं कशासाठी होतं तर लॉंग डिस्टन्ससाठी, आणि पॅरलल जे आहे ते शॉर्ट डिस्टन्ससाठी जे सुटेबल आहे, फास्टर ओव्हर शॉर्ट डिस्टन्स. सिरियल पेक्षा जे हे कम्युनिकेशन आहे ते फास्ट आहे. नंतर सिंपल आयडिया म्हणजे हे डायग्राम तुम्ही पाहून एक म्हणजे तुम्हाला कळूच शकत आहे की D0 आधी पाठवला आहे, लाईक दिस अशा पद्धतीने जे आहे ते पॅरलल कम्युनिकेशन होत जातं. आपण याचा डिफरन्सही पाहणार आहे. आता तुम्हाला एक्झाम मध्ये सिरियल, पॅरलल याचा डिफरन्स जो आहे तो 2 मार्काला विचारला जाऊ शकतो, व त्याची डेफिनेशन विचारली जाऊ शकते, व 4 मार्कालाही दोन्हीवरती कंबाईन प्रश्न आहे तो विचारला जाऊ शकतो. तर आता आपण ते सगळं पाहणार आहे. आपण डेफिनेशन आणि डायग्राम तर पाहिलेलेच आहेत. आता आपण त्याचं जे कंपॅरिझन आहे ते सुद्धा पाहणार आहे. सिरियलमध्ये 1 बीट ॲट अ टाइम, नंतर पॅरललमध्ये मल्टिपल बीट ॲट अ टाइम पाठवतो. फ्युअर वायर रिक्वायर असतात कारण 1 बाय 1 पाठवतो. मोर वायर्स रिक्वायर का तर एकाच टायमिंगला सगळे पाठवतो. याची कॉस्ट जी आहे लो आहे. लो कॉस्ट का तर कमी वायर वापरतोय, वायरचा जो खर्च आहे तो आपला होत नाहीये. आता इथे हायर कॉस्ट आहे कारण खूप जास्त वायर वापरल्यामुळे वायरचा खर्च जो आहे तो वाढत आहे. लॉंग डिस्टन्ससाठी हे सुटेबल आहे. शॉर्ट डिस्टन्ससाठी पॅरलल जे आहे ते सुटेबल आहे. याचे एक एक एक्झाम्पल मी इथं दिलेलेच आहे. हे होतं आपलं 2 सिरियल आणि पॅरलल. आता आपण ते 2 पाहिलेले आहेत, जे की आहेत सिरियल आणि पॅरलल, जे की तुमच्या नंबर ऑफ बीट ट्रान्समिट होतात त्याच्यावरती बेस होते. आता जे आपल्या टायमिंग वरती 2 मोड आहेत ते आपण पाहणार आहे, सिंक्रोनस आणि असिंक्रोनस. जे की आहे हे 2 जे आहे ते आता आपण पाहणार आहे. सिंक्रोनस म्हणजे काय, डेटा इज ट्रान्सफर युजिंग अ क्लॉक सिग्नल. इथे जे आहे ते एकच क्लॉक जे आहे ते दोन्ही मध्ये वापरलं जातं. दोन्ही म्हणजे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर या दोन्हीत एक सिंगल क्लॉक जे आहे ते आपण यूज करतो. सेंडर आणि रिसिव्हर आर सिंक्रोनाइज. जे सेंडर असतात व रिसिव्हर असतात ते दोन्हीही सिंक्रोनाइज असतात. नंतर क्लॉक कंट्रोल द टायमिंग ऑफ अ डेटा ट्रान्सफर. जे क्लॉक आहे, जी सिंगल क्लॉक आपण इथे यूज करतोय, ते जे डेटा ट्रान्सफरचं टायमिंग जे आहे ते कंट्रोल करत आहे. जनरली फास्टर दॅन असिंक्रोनस. सिंक्रोनस जे आहे ते फास्टर. अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की आपण सिरियल पॅरलल मध्ये पाहिलं, पॅरलल जास्त फास्ट आहे. तसंच इथं पण लक्षात ठेवायचं आहे, सिंक्रोनस जे आहे ते जास्त फास्ट आहे. कशापेक्षा तर असिंक्रोनस पेक्षा. आता असिंक्रोनसचे काही एक्झाम्पल इथे आहेत, जे की SPI असेल, I2C असेल. हे एक्झाम्पल्स ही लक्षात ठेवायचे आहेत. नंतर यात की पॉइंट काय आहे तर कॉमन क्लॉक. लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काय रिमेंबर कराल तर कॉमन क्लॉक जी आहे ती इथं सिंक्रोनस मध्ये वापरली जाते. आता असिंक्रोनस कम्युनिकेशन काय आहे. असिंक्रोनस म्हणजे डेटा ट्रान्सफर तर आपण करतो, पण तिथे कॉमन क्लॉक नसते. म्हणजे लाईक दिस असं तुम्ही इथे जे आहे तो आपला ट्रान्समीटर आहे, इथे जो आहे तो आपला रिसिव्हर आहे. याच्यामध्ये कम्युनिकेशन तर होत आहे, बट याचा क्लॉक वेगळा आहे व याचाकडे क्लॉक वेगळा आहे. कॉमन क्लॉक जो आहे तो नाहीये. सेपरेट सेपरेट क्लॉक्स आहेत दोन्हीला पण. डेटा ट्रान्सफर विदाउट कॉमन क्लॉक. युजेस स्टार्ट बीट अँड स्टॉप बीट जे आहे ते इथं वापरलं जातं. सिंपल कम्युनिकेशन मेथड आहे. यूज फॉर लो मीडियम स्पीड ट्रान्सफर. कारण फास्ट ट्रान्सफर तर आपल्या सिंक्रोनस मध्ये होते. इथं लो किंवा मीडियम स्पीडचा डेटा ट्रान्सफर जिथे रिक्वायर असतो तिथं हे वापरलं जातं. आता ह्याचे एक्झाम्पल काय आहेत तर UART आणि RS232 हे एक्झाम्पल सिंक्रोनसचंही लक्षात ठेवायचं आहे. यात की पॉइंट काय तर नो कॉमन क्लॉक. कॉमन क्लॉक जो आहे तो वापरला जात नाहीये. आता हे होते 2. हे आपण 4 जे आहेत ते आपण 3.1 जो आहे तो इथं पाहिलेला आहे, मोड्स ऑफ कम्युनिकेशन, जे की 4ही आपल्या सिलेबस मधले मेन्शन होते. ते 4ही आपण पाहिलेले आहेत. तर हा जो आहे तो याच्यातही आपण कंपॅरिझन आहे ते करायचं आहे. यात सिंपल 4 पॉइंट दिलेले आहेत. कॉमन क्लॉक युज्ड, नो कॉमन क्लॉक असेल, फास्टर असेल, स्लोअर असेल, परत टायमिंग कंट्रोल बाय क्लॉक,
इथं टायमिंग कसं कंट्रोल होतंय तर स्टार्ट आणि स्टॉप बिटच्या थ्रू. नंतर SPI I2C एक्झाम्पल आहे. नंतर इथे याचे एक्झाम्पल लिहिलेले आहे. हा पूर्ण पॉइंट प्रॉपर तुम्ही करायचा आहे व कंपॅरिझनही पूर्ण करायचे आहेत. नाऊ नेक्स्ट कम्युनिकेशन प्रोटोकॉल जो की आपला 3.2 आहे. आपल्याकडे 4 प्रोटोकॉल आपल्याला पाहिजे आहेत, जे की असतील I2C असेल, CAN असेल आणि USB असेल आणि SPI असेल. हे आपल्याला 4 प्रोटोकॉल जे आहेत ते आपण पाहणार आहे. आता जेव्हा आपण I2C पाहतोय त्याचा फुल फॉर्म जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. इंटर इंटिग्रेटेड सर्किट. हा तुमच्या लक्षातच असला पाहिजे किंवा तुम्हाला माहीतच असला पाहिजे. I2C कोणतं कम्युनिकेशन करतो तर सिरियल कम्युनिकेशन करतो. हेही तुमच्या लक्षात असलं पाहिजे. इट यूज ओन्ली 2 वायर्स. इथे काही मी इम्पॉर्टंट पॉइंट दिलेले आहेत, ते तुम्ही एक्सपांड करून एक्झाममध्ये लिहू शकता. इथं मी जस्ट तुमची कन्सेप्ट क्लिअर करते. इथे फक्त 2च वायर जे आहेत ते I2C वापरतं, SDA आणि SCL. तर SDA कशासाठी तर सिरियल डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आणि SCL कशासाठी तर सिरियल क्लॉकसाठी. यूज मास्टर स्लेव्ह कम्युनिकेशन, जे की तुम्ही मास्टर स्लेव्ह कम्युनिकेशन MWC मध्ये शिकलेला आहात. मल्टिपल डिव्हाइसेस कॅन बी कनेक्ट. एकाच टाइमला आपण I2C मध्ये मल्टिपल डिव्हाइसेस आहेत जे कनेक्ट करू शकतात. त्या डायग्राम मध्ये तुम्ही पाहतोय, आपण पाहू शकतो मायक्रो कंट्रोलर आहे व इथे 2 लाईन, जसं की आपण म्हणले 2 वायर्स, ज्या की 2 वायर्स जे आहेत ते आपले SDA ची एक वायर आहे आणि SCL ची एक आहे व इथे एक डिव्हाइस आपण कनेक्ट केलेला आहे या दोन्ही वायर्सला. नंतर दुसरं डिव्हाइसही एक कनेक्ट केलेला आहे. असे आपण खूप सारे डिव्हाइसेस जे आहेत ते कनेक्ट करू शकतो लाईक दिस. हे होतं आपलं I2C. आता I2C चे ऍप्लिकेशन कुठं कुठं वापरतो? सेन्सर्स असतील, E² प्री रॉम असेल, नंतर RTC असेल, LCD मध्ये तुम्ही प्रॅक्टिकलमध्येही LCDचं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल कराल तिथे तुम्ही I2Cच कनेक्ट करणार आहे. रिमेंबर मध्ये काय लक्षात ठेवणार तर I2C ला 2च वायर्स जे आहेत ते फक्त असतात. हा होता तुमचा एक इंटर इंटिग्रेटेड सर्किट. म्हणजे I2C चा एक बेसिक तुम्हाला माहित पाहिजे की किती वायर्स वापरले जातात, कोणतं कम्युनिकेशन आहे, फास्ट आहे का स्लो आहे व मास्टर स्लेव्ह कम्युनिकेशन आहे हे लक्षात पाहिजे तुम्हाला. व मल्टिपल डिव्हाइसेस कनेक्ट लाईक दिस. असे छोटे छोटे पॉइंट जे आहेत ते तुम्हाला माहित असायला पाहिजेत. आता आपण आता एक्झाम मध्ये ना I2C वरती तर प्रश्न येतोच असं सिंपल मध्ये, बट त्याचसोबत त्याचं फ्रेम फॉर्मॅटही खूप वेळा क्वेश्चन पेपर मध्ये आहे आपल्या. तर फ्रेम फॉर्मॅट जे आहे ते हे फ्रेम फॉर्मॅट आहे. आता इथे स्टार्ट बीट आधी दाखवायचा आहे, नंतर 7 बीट जो स्लेव्हचा ऍड्रेस आहे तो असणार आहे, नंतर रीड राईट बीट जे आहे ते असणार आहे, नंतर एक्नॉलेजमेंट बीट असेल, नंतर आपला ऍक्च्युअल डेटा जो असणार आहे, नंतर निगेटिव्ह एक्नॉलेजमेंट असणार आहे आणि स्टॉप बीट असणार आहे. असा सिंपल असा फ्रेम फॉर्मॅट आहे. आता हे तर तुम्हाला मी प्रॉपर जे दिलेलं आहे ते इथे मी तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. प्रॉपर म्हणजे तुम्हाला हे इझिली वाचलं तरी समजणार आहे व तुम्ही पेपरमध्ये लिहिताना हे थोडंफार एक्सपांड करूनही लिहू शकता. आता इथे याचा जो फ्लो आहे तो दिलेला आहे. स्टार्ट बीट काय करतं तर कम्युनिकेशन जे आहे ते स्टार्ट करतं. 7 बीट ऍड्रेस काय आहे तर ऍक्च्युअल ती स्लेव्ह कुठं आहे, ते डिव्हाइस कुठं आहे हे त्याचा आयडेंटिफाय करतं व त्याचा तो ऍड्रेस असणार आहे तिथे. रीड राईट बीट, आता इथे 0 म्हणजे काय असणार आहे तर राईट असणार आहे व 1 जो असणार आहे तो रीड साठी असणार आहे. एक्नॉलेजमेंट म्हणजे काय? रिसिव्हर कन्फर्म डेटा रिसिव्ह, म्हणजे मी एखादा डेटा पाठवला, मी A कडून B कडे डेटा पाठवला. A कडून B कडे पाठवताना मी A कडे B चा जो आहे तो ऍड्रेस दिलेला आहे, तो तिथे ऍक्च्युअल डेटा जाणार व B जो आहे तो मला एक्नॉलेजमेंट पाठवणार, म्हणजेच ACK पाठवणार. केव्हा पाठवणार? जेव्हा तो ऍक्च्युअल डेटा जो आहे तो रिसिव्ह करणार आहे. बट जेव्हा त्याच्याकडे डेटा येत नाही तर तेव्हा तो मला काय पाठवणार तर निगेटिव्ह एक्नॉलेजमेंट पाठवणार, जो की काय इंडिकेट करणार तर एक्नॉलेजमेंट की डेटा जो आहे तो प्रॉपर आलेला नाही किंवा एंड झालेला नाहीये. लाईक दिस असे काही जे प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला निगेटिव्ह एक्नॉलेजमेंट भेटणार आहे. आता 8 बिट डेटा जो आहे तो ऍक्च्युअल डेटा असणार आहे. NACK म्हणजेच निगेटिव्ह एक्नॉलेजमेंट काय असणार आहे तर रिसिव्हर डज नॉट एक्नॉलेजमेंट ट्रान्सफर एंड. जो डेटा जो रिसिव्ह झालेला नाहीये हे इंडिकेट करण्यासाठी निगेटिव्ह एक्नॉलेजमेंट आपल्याला मिळणार आहे. आणि स्टॉप बिट नंतर आपण वापरतोय कम्युनिकेशन एंड करण्यासाठी. आणि की पॉइंट इथे काय आहे तर इच 8 बिट डेटा किंवा ऍड्रेस जो आहे बाईट इज फॉलोड बाय 1 ACK किंवा निगेटिव्ह. आता याच्यानंतर आपण ACK व NACK म्हणजेच एक्नॉलेजमेंट असेल, निगेटिव्ह एक्नॉलेजमेंट असेल, हे असणारच आहे. हे होते आपलं I2C चं फ्रेम फॉर्मॅट. आता आपण I2C चं एक थेरॉटिकल थोडं पाहिलेलं आहे, त्याची डायग्राम पाहिलेली आहे, त्याचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे.
व त्याचे आपण फ्रेम फॉर्मॅट पाहिलेले आहे व त्याचं डिस्क्रिप्शनही पाहिलेलं आहे. आता आपण इथे पाहणार आहे कॅन प्रोटोकॉल. कॅनचा फुल फॉर्म काय आहे तर कंट्रोलर एरिया नेटवर्क. आता कॅन इज अ सिरियल, हाही कसला प्रोटोकॉल आहे तर सिरियल कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. डिझाईन फॉर रिलायबल कम्युनिकेशनसाठी हा डिझाईन केलेला आहे व मेनली हा प्रोटोकॉल आपण वापरतो ऑटोमोबाईल्समध्ये. ऑटोमोबाईल्समध्ये जो आहे तो हा प्रोटोकॉल वाईडली वापरला जातो. सपोर्ट मल्टिपल कंट्रोलर्सला तो सपोर्ट करतो. प्रोव्हाइड इरर डिटेक्शन व तो इरर डिटेक्शन ही प्रोव्हाइड करतो. रिक्वायर लेस वायरिंग व यात वायरिंग जी आहे ती लेस रिक्वायर आहे. जसे ते ऍप्लिकेशनही दिलेले आहेत, कार असतील, नंतर इंडस्ट्रियल मशीन्स असतील, रोबोटिक, ऑटोमेशन. कॅन जो आहे तो रिमेंबर कशासाठी करायचा आहे ऑटोमोटिव्हसाठी, म्हणजे आपल्या ऑटोमोबाईल्समध्ये ते वापरलं जातं. आता कॅनचं स्ट्रक्चर काढताना तुम्ही कसं काढू शकता, इथे तुम्ही खूप जास्त जे डिव्हाइसेस आहेत ते लाईक दिस असे कनेक्ट करू शकता. कॅन हाय आणि कॅन लो म्हणून यात 2 वायर्स असतात व त्याच्यावरती खूप सारे कॅनचे नोड्स आहेत ते आपण कनेक्ट करू शकतो. आता कॅनच्या फ्रेम फॉर्मॅटवरतीही क्वेश्चन्स येतात, त्याच्यामुळे कॅनचा फ्रेम फॉर्मॅट आहे तोही प्रॉपर करून जायचा आहे. इथे मी कॅनचा फ्रेम फॉर्मॅट जो आहे तो दिलेला आहे, हाही खूप सोपा आहे. जसं की तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहू शकता. पहिल्यांदा आपण इथं स्टार्ट ऑफ फ्रेम बिट केले, म्हणजे स्टार्ट बिट आहे आपलं. नंतर इथे आपण मेसेज आयडेंटिफायर एक 11 बिटचा आहे तो त्याच्यानंतर आहे. नंतर RTR बिट आहे आपल्याकडे. नंतर इथं कंट्रोल फील्ड आहे. नंतर ऍक्च्युअल आपलं डेटा फील्ड आहे. त्याच्यानंतर CRC सिक्वेन्स आहे. इथं नंतर डेलिमिटर बिट्स आहेत. नंतर CRC फील्ड असेल, इथे एक्नॉलेजमेंट स्लॉट असतील. एंड ऑफ फ्रेम साठी 7 बिट वापरतोय आपण. एक्नॉलेजमेंट फील्ड 2 बिट्स आहे आपल्या. इंटरमिशन फील्ड आहेत. आता तुम्हाला दिसताना हे वाटेल की खूप असं अवघड असं किंवा दिसताना कॉम्प्लिकेटेड थोडं दिसत आहे. बट डायग्राम ज्या आहेत तुम्ही कशा करायच्या आहेत, मी स्वतः कशा केल्या तर प्रत्येक डायग्राम जी आहे तुम्ही आधी बघून काढायची व न बघता काढायची. आज तुम्ही बघून काढली व थोड्या वेळाने न बघता काढली. उद्या परत तुम्ही न बघता काढायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला निम्मी न बघता काढता आली व निम्मी तुम्ही बघून काढायची. असं एक्झामच्या आधी तुम्ही प्रयत्न ट्राय करत राहायचे. तुमच्या एक्झामला प्रॉपर ही डायग्राम लक्षात राहणार आहे व त्याचबरोबर तुम्ही जे आपलं डिस्क्रिप्शन तेही लक्षात ठेवायचं आहे. त्यावरूनही लक्षात ठेवू शकता तुम्ही. हा जो आहे तो आपला फ्लो आहे. नंतर स्टार्ट ऑफ फ्रेम काय करतं तर बिगिनिंग करतं कॅन फ्रेमची. नंतर मेसेज आयडेंटिफायर काय करतं असं प्रॉपर इथं मी जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, जसं की CRC असेल इरर डिटेक्शन करतं, एक्नॉलेजमेंट असेल तर करेक्ट रिसीव्ह झाले का ते सांगतं, EOF म्हणजे काय तर एंड सांगतं. लाईक दिस असे काही फील्ड आहेत जे की तुम्ही करू शकता व लक्षात तुमच्या इझिली राहतील हे फील्ड. जसं की RTR फील्ड असेल, नंतर कंट्रोल फील्ड असेल. कंट्रोल फील्ड काय करतं तर कंटेंट कंट्रोल इन्फॉर्मेशन्स. असं लाईक हे जे पॉइंट आहेत ते तुम्ही करायचे आहेत व डायग्राम ज्या आहेत त्या प्रॉपर त्याचं हे करायचं आहे, म्हणजे प्रॉपर त्या तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत. प्रॉपर तुम्ही त्याचे सारखे जे आहे ते तुम्ही काढून डायग्राम बघायची आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आता मुलांना ह्या सब्जेक्टमध्ये स्कोर का होत नाही तर याचं मेन रिझन आहे की यात डायग्राम आहेत. आता डायग्राम आहेत तर मुलांनी ते प्रॅक्टिस एक्झामच्या आधी ते डायग्राम बघतात. एक्झामच्या आधी डायग्राम बघितल्यावर मुलांच्या लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे जी आहे ती एक्झामच्या खूप आधीपासून आपण ते सारखे प्रयत्न करत राहायचं आहे ते डायग्राम ड्रॉ करायला, लक्षात ठेवायला. त्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये जी आहे ती परफेक्ट डायग्राम काढायला जमणार आहे. नेक्स्ट आता आपल्याकडे आहे USB. USBचा फुल फॉर्म लक्षात, तिन्हीचे फुल फॉर्म जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. USBचा फुल फॉर्म काय आहे? युनिव्हर्सल सिरियल बस. हाही जो आहे तो सिरियल आहे. USB इज अ स्टँडर्ड सिरियल कम्युनिकेशन इंटरफेस आहे. यूज टू कनेक्ट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे आहेत ते कनेक्ट करण्यासाठी, जी की आपली चार्जरची पिन जी असते मोबाईलच्या तीही USBच आहे. आपलं प्रोव्हाइड डेटा ट्रान्सफर आणि पॉवर. सपोर्ट प्लग अँड प्ले ही इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये जेव्हा हे मेन्शन कराल तेव्हा तुमचं जो पेपर आहे त्याच्या म्हणजे तुम्हाला मार्क्स वाढण्याचे चान्सेस जास्त राहतात, असे तुम्ही जेव्हा मेन पॉइंट जे आहेत ते मेन्शन करता. इझी टू यूज आहे. ऍप्लिकेशन्स त्याचे आपल्या डेली वापरातले आहेत ते तुम्ही एकदा लिहू शकता. तर हे लक्षात कसं ठेवणार तुम्ही? कम्प्युटर पेरिफेरल्स. आता इथे खूप प्रकारचे USB चे पण सॉकेट्स असतात. टाईप C असतो, टाईप A असतो, टाईप B असतो, लाईक दिस. आता इथे आपण टाईप A चं सॉकेट आपले फ्रंट व्ह्यू त्याचा कसा असतो तर फ्रंट व्ह्यू असा डायग्राम मध्ये जेव्हा तुम्हाला USB वरती क्वेश्चन येतो तेव्हा तुम्हाला हे 2 सॉकेट जे आहेत
ते ड्रॉ करायचे आहेत. 1 2 3 4 असे लाईक दिस. आणि याच्यामध्ये पण इथे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, असं हे ड्रॉ करायचं आहे. हे की फ्रंट व्ह्यू आहे तुमच्या सॉकेटचा. आता 3.3 मध्ये तुम्हाला पाहायचं आहे. 3.3 जो आहे तुम्हाला इंटरफेस पाहायचा आहे, जो की आहे SPI. नंतर IEC चा एक स्टँडर्डचा एक GOOS म्हणून प्रोटोकॉल आहे, तो पाहायचा आहे इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम ॲप्लिकेशनसाठी. आता पहिल्यांदा आपण SPI पाहूया. SPI ही प्रोटोकॉलमध्येच मोडला जातो आपल्या सध्या तरी सिलेबसमध्ये. पण ॲक्चुअल जेव्हा SPI बघतो तेव्हा तो इंटरफेस आहे. तो ॲक्चुअल प्रोटोकॉल नाही आहे. सिरियल पेरिफेरल इंटरफेस. SPI इज अ सिरियल कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. इट इज अ सिंक्रोनस प्रोटोकॉल. तो सिंक्रोनस प्रोटोकॉल आहे. प्रोव्हाइड हाय स्पीड कम्युनिकेशन जो आहे तो प्रोव्हाइड करतो. सपोर्ट फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन. फुल डुप्लेक्स म्हणजे काय, तर तोही स्वतः डेटा पाठवू शकतो व रिसिव्हही करू शकतो दुसऱ्याकडून. मास्टर आणि स्लेव्ह आर्किटेक्चर जे आहे ते याचं आहे. मेन सिग्नल, या 4 सिग्नल आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत व हायलाइटली ते मेन्शनच करायचे आहेत तुम्ही. MOSI असेल, MISO असेल, नंतर क्लॉक असेल आणि नंतर SS किंवा CS म्हणून आहे. हे आपण पाहणार आहे. आधी आपण सिग्नल पाहूया, त्याचे मिनिंग्स पाहूया. MOSI चा फुल फॉर्म काय आहे? मास्टर आउट स्लेव्ह इन. आता तुम्हाला मास्टर आणि स्लेव्हचा कन्सेप्ट तर माहिती आहे. आपण MWC मध्ये प्रॉपर तो एक्सप्लेन केलेला आहे ब्लूटूथ सांगताना आपल्या लास्ट चॅप्टरमध्ये, MWC च्या युनिट 5 मध्ये. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. मास्टर जो असतो तो कम्युनिकेशन करतो स्लेव्ह सोबत खूप साऱ्या, लाईक दिस. मास्टर जो आहे मास्टर आउट स्लेव्ह इन, त्याचं फंक्शन काय, तर मास्टर आउट करतोय आणि स्लेव्ह इन करते, म्हणजे मास्टर स्लेव्ह कडे डेटा पाठवतोय. आता MISO म्हणजे काय, मास्टर इन स्लेव्ह आउट. इथे काय करते, स्लेव्ह आहे ती आउट करते, मास्टर आहे तो इन करते, म्हणजे मास्टर कडे डेटा येतोय. आता ही क्लॉक, सिरियल क्लॉक जी आहे आपली, ती क्लॉक प्रोव्हाइड करणार आहे. आणि SSCS कशासाठी, तर स्लेव्ह सिलेक्ट आपण याला म्हणतो. ती आहे ती स्लेव्ह सिलेक्ट करते, म्हणजे कुठल्या स्लेव्ह कडे डेटा जाणार आहे ते सिलेक्ट करण्याचं काम आहे आपल्या स्लेव्ह सिलेक्टचं. आता हा जो आहे तो आपला मास्टर आहे व याचे 4 सिग्नल्स आहेत. आता पहिल्यांदा क्लॉक जी आहे ती आपण जेवढे जेवढे आपल्यात आता सध्या 3 स्लेव्ह जे आहेत त्या मास्टरला कनेक्ट आहेत. तर क्लॉक आहे ती आधी आपण इथे तुम्ही पाहू शकता डायग्राम मध्ये. आता इथे स्लेव्ह तुम्ही पाहू शकता डायग्राम मध्ये. इथे जी आहे ती क्लॉक आहे पहिल्यांदा आपली. क्लॉक जी आहे ती आपण इथून नंतर इथेही कनेक्ट केलेली आहे व नंतर तीच क्लॉक आपण, सेम क्लॉक आपण वेगळी क्लॉक घेतलेली आहे का, नाही. हीच सेम क्लॉक आपण इथे कनेक्ट केली, नंतर ती खाली घेऊन परत इथे केली व नंतर तीच खाली घेऊन इथे गेली, म्हणजे एकच क्लॉक आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणलं, सिंक्रोनस प्रोटोकॉल आहे. आता नंतर आपण स्लेव्ह सिलेक्ट जी आहे ती स्लेव्ह सिलेक्ट ही एकच कनेक्ट करायची आहे. स्लेव्ह सिलेक्ट ही आपण एकच कनेक्ट केलेली आहे. आता आपण पाहणार आहे मास्टर आउट स्लेव्ह इन. मास्टर आउट म्हणजे मास्टर मधून बाहेर जाणार आहे, आउट म्हणजे बाहेर जाणार आहे. स्लेव्ह जी आहे ती इन करणार आहे, आत घेणार आहे. आता मास्टरने आउट केलं, स्लेव्हने इन केलं. इथं पण काय, स्लेव्ह इन मास्टर आउट, म्हणजे हे ह्याला कनेक्ट होणार. आता नंतर स्लेव्ह आउट मास्टर इन. आता मास्टर स्लेव्हने आउट केलं, मास्टरने इन केलं, म्हणजे आपण हे कुठं कनेक्ट केलं, नंतर याला असे इथं कनेक्ट करायचं आहे. नंतर आता इथे काय राहिलं आपल्या लास्टला, स्लेव्ह आउट मास्टर इन. तर स्लेव्हने आउट केले, मास्टरने इन केले, म्हणजे स्लेव्हने आउट केले असं दाखवायचं आहे व इथे मास्टरने इन केले. हे कनेक्ट करायचं. अशी सिंपल अशी SPI जी डायग्राम आहे ती एक्झाम मध्ये काढायची आहे. होप तुम्हाला ही डायग्राम समजली असेल. ही होतं आपलं SPI बद्दल. हे सिग्नल्स हायलाइटली जे मेन्शन करायचे आहेत, तुमच्या जो आन्सर बुक असेल त्यात हायलाइटली हे मेन्शन करा. आता आपल्याला IEC 61850 GOOS हे जे प्रोटोकॉल आहे ते हे प्रोटोकॉल आपल्याला पाहायचं आहे. आता आपण इथे GOOS बद्दल पाहणार आहे. जेनेरिक ऑब्जेक्ट ओरिएंटेड सबस्टेशन इव्हेंट, याचा हा फुल फॉर्म आहे, तो तुमच्या लक्षातच असला पाहिजे. GOOS इज युज्ड इन इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम. आता हा वापरला जातो तर इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम मध्ये वापरला जातो. ह्याचा फुल फॉर्म तुम्हाला माहित असायला पाहिजे. तो कशाचा पार्ट आहे? GOOS हा स्टँडर्ड नाहीये, प्रोटोकॉल नाहीये. GOOS हे एक मेकॅनिझम आहे. आता इट इज पार्ट ऑफ IEC 61850 स्टँडर्ड.
हा जो आहे तो स्टँडर्ड आहे आणि ह्याचा एक पार्ट जो आहे तो GOOS आहे तुमचा. ॲप्लिकेशन आता युज्ड फॉर फास्ट कम्युनिकेशनसाठी वापरतो आपण ते. नंतर युज्ड बिटवीन प्रोटेक्शन कंट्रोल डिव्हाइस हा जो आहे GOOS तो फास्ट कम्युनिकेशनसाठी वापरतो. नंतर जे प्रोटेक्शन आणि डिव्हाइसवर कंट्रोल मिळवण्यासाठी, डिव्हाइसचं प्रोटेक्शन करण्यासाठी दोन्ही डिव्हाइसच्या मध्ये आपण GOOS हे मेकॅनिझम वापरतो. इथरनेट बेस्ड, आता इथे कम्युनिकेशन कसं लक्षात ठेवणार तुम्ही, इथरनेट बेस्ड कम्युनिकेशन आहे ते यात होतं. हे पॉइंट जर तुम्ही एक्सपॅन्ड करून थोडे लिहिले तरी तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी चांगला फायदा होणार आहे. आता इथे ऍप्लिकेशन्स आहेत की आपण GOOS जे आहे ते कुठं कुठं वापरतो. पॉवर सबस्टेशन असेल, प्रोटेक्शन रिले असेल, सर्किट ब्रेकर्स असतील, सबस्टेशन ऑटोमेशन्स मध्ये असेल. आता की पॉइंट मध्ये काय लक्षात ठेवणार, तुमच्या हे पॉइंट लक्षात असायला पाहिजे. ह्याचे स्टँडर्ड जे आहे ते स्टँडर्ड आहे, GOOS हे आहे ते मेकॅनिझम आहे. यूज कुठं होतं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. कम्युनिकेशन कसं आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. टाईप कसं आहे त्याचा कम्युनिकेशनचा, तर पब्लिशर आणि सबस्क्रायबर हे तुम्ही IoT तिसऱ्या किंवा चौथ्या चॅप्टरमध्ये शिकतालच. पब्लिशर आणि सबस्क्रायबर मॉडेल्स असतील, सोपे आहेत ते तर तुम्हाला क्लिअर होतील व इथे क्लिअर होतील. इथे तुम्ही लक्षात ठेवा, जस्ट पब्लिशर आणि सबस्क्रायबर कम्युनिकेशन आहे. नंतर मेन पर्पज काय आहे, तर फास्ट ट्रान्समिशन करायचे, प्रोटेक्शन करायचे आणि कंट्रोल करायचं आहे सिग्नल. नंतर टिपिकल मेसेज, ट्रिप्स, इंटरलॉक असेल, ब्रेकर स्टेटस असेल, प्रोटेक्शनचा सिग्नल्स असतील. नंतर व्हेरी फास्ट डिझाईन फॉर अ टाइम क्रिटिकल ऍप्लिकेशन, म्हणजे टाइम क्रिटिकल ऍप्लिकेशनसाठी हे डिझाईन केलेलं आहे. हे व्हेरी फास्ट कम्युनिकेशन करत आहे. मल्टीकास्ट म्हणजेच वन IED कॅन सेंड अ मेसेज टू मल्टिपल आय. मल्टीकास्ट म्हणजे एक व्यक्ती खूप साऱ्या व्यक्तींना मेसेज पाठवतो एकाच टाइमला, तो झाला आपला मल्टीकास्ट. आता इथे आपण चारही प्रोटोकॉल पाहिलेले आहेत. GOOS वरती एक स्पेसिफिक तुम्हाला क्वेश्चन येण्याची शक्यता असते 2 मार्काला किंवा 4 मार्काला, की GOOS बद्दल काही की पॉइंट तुम्ही किंवा त्याचे फीचर्स लिहायचे आहेत, हे तुम्हाला माहीतच असायला पाहिजेत. व इतक्या 4 मार्काला जरी हे तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. आता आपल्याला क्वेश्चन कसा येतो एक्झाममध्ये, कधी विचारलं जातं I2C व CAN ह्याच्यामधील डिफरन्स सांगा, कधी विचारलं जातं SPI I2C मधील डिफरन्स सांगा. म्हणून आपण डिफरन्स करताना 4 याचा डिफरन्स करायचा आहे. म्हणजे आपल्याला केव्हाही विचारलं SPI CAN मधला विचारला सांगता आला पाहिजे, नंतर CAN SPI मधला विचारला सांगता आला पाहिजे. म्हणून आपण करताना 4 याचं करायचं आहे. आता पहिल्यांदा पॅरामीटर मध्ये तुम्ही काय करणार, फुल फॉर्म 4 लक्षात असायला पाहिजेत. टाईप कम्युनिकेशनचा लक्षात असायला पाहिजे. नंतर कम्युनिकेशन सिंक्रोनस असिंक्रोनस हेही तुम्हाला माहित असायला पाहिजे. नंबर ऑफ वायर्स किती वापरतो हेही तुम्हाला माहित असायला पाहिजे. मेन सिग्नल कोणते आहेत, SDA, SCL जो आहे आपल्या I2C मधला आहे. नंतर ही लाईक दिस असे सिग्नल तुम्हाला माहित असायला पाहिजेत. नंतर क्लॉक असेल, कॉमन क्लॉक आहे, जे की सिंक्रोनस असतील त्यांचे कॉमन क्लॉक्स असणार आहेत व सिंक्रोनस असतील त्यांचे सेपरेट क्लॉक्स असणार आहेत, हेही तुम्हाला माहित असायला पाहिजे. कम्युनिकेशन मेथड आहे, स्पीड आहे, नंतर ऍड्रेसिंग कशी आहे, डुप्लेक्स आहे का, हाफ डुप्लेक्स आहे का, फुल डुप्लेक्स आहे का, हे माहित असायला पाहिजे. मेन ऍडव्हान्टेज त्याची असायला पाहिजेत. लिमिटेशनही तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि टिपिकल ऍप्लिकेशन्स जे आहेत हेही तुम्हाला माहित असायला पाहिजेत. आता हे होतं याचं कंपॅरिझन. ही ते मी जास्त पॉईंट घेतलेले आहेत. ही पूर्ण कंपॅरिझन जरी केलं तरी तुम्हाला कोणताही कंपॅरिझनचा जो क्वेश्चन येणार आहे तो तुम्हाला येणार नाही असं होणारच नाहीये. हे तुम्ही 4 जे आहेत ते टॉपिक्स करायचे आहेत व त्याचे खूप सारे पॅरामीटर्स जे आहेत ते करायचे आहेत. आता आपण 3.3 ही कव्हर केलेला आहे. आता आपण जातोय 3.4 कडे, जो की आहे आपला वायरलेस प्रोटोकॉल. आता वायरलेस प्रोटोकॉल म्हणजे काय, तर आपण तिथं वायर वापरत नाहीये, फिजिकल केबल वापरत नाहीये. वायरलेस प्रोटोकॉल आर कम्युनिकेशन रूल यूज टू एक्सचेंज डाटा बिटवीन डिव्हाइसेस विदाउट युझिंग फिजिकल केबल. द इम्पॉर्टंट, आता हे 5 आपल्याला करायचे आहेत. का करायचे आहेत, तर हे आपल्या सिलेबसमध्येच मेन्शन आहेत. तर आता पहिल्यांदा आपण एक एक करत सगळे पाहूया व लास्टला त्याचं कंपॅरिझन पाहूया. आता IRDA म्हणजेच काय, इन्फ्रारेड डेटा असोसिएशन. त्याचे प्रत्येक प्रोटोकॉल, प्रत्येक कम्युनिकेशनची मेथड व प्रत्येक जे शॉर्ट फॉर्म आहेत त्याचं तुम्हाला जो फुल फॉर्म आहे तो माहीत असायलाच पाहिजे. आता डेफिनेशन त्याची काय लिहिणार, इज अ शॉर्ट रेंज वायरलेस कम्युनिकेशन, हेही माहीत असायला पाहिजे की कशी रेंज आहे, शॉर्ट रेंज. नंतर दॅट युज्ड काय वापरतं, ही इन्फ्रारेड लाईट जी आहे ती वापरतं टू ट्रान्सफर डेटा बिटवीन 2 डिव्हाइस. आता ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुमचा जो टीव्हीचा रिमोट असतो व तुमचा सेट टॉप बॉक्स असेल किंवा AC असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी. तर तुम्ही रिमोटने क्लिक करता तेव्हा तो जे जे टीव्हीत आपल्या चेंज होतो
तो कशामुळे येतो तर आपल्या रिमोटमध्ये IR इन्फ्रारेड लाईट जी वापरली जाते कम्युनिकेशनसाठी त्या दोन्हीत वापरली जाते. हे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आता वर्किंग ह्याचं कसं सांगणार तुम्ही? IRDA uses infrared light for communication. One device act as a transmitter and send infrared signal. म्हणजे इमॅजिन करा की हा तुमचा रिमोट आहे, हा तुमचा टीव्ही आहे किंवा सेटटॉप बॉक्स आहे. याच्यातून जी आहे ती लाईट जाणार आहे, जी की आपल्याला विजिबल नाहीये. बट वन डिव्हाइस ऍक्ट ॲज हा जो आहे ट्रान्समिटर म्हणून ऍक्ट करणार आहे आणि सेंड काय करणार आहे तर इन्फ्रारेड सिग्नल जो आहे तो पाठवणार आहे. द रिसिव्हिंग डिव्हाइस डिटेक्ट दिस सिग्नल अँड कन्वर्ट देम टू डेटा. आता हा डिव्हाइस आहे तो डिटेक्ट करणार व रिसिव्ह करणार हा आलेला सिग्नल व त्याचा डेटामध्ये कन्वर्ट करणार. इट जनरली रिक्वायर लाईन ऑफ साईट बिटवीन डिव्हाइस. म्हणजेच लाईन ऑफ साईट म्हणजे काय तर तुमचा टीव्ही आहे, तुम्ही टीव्हीकडे रिमोटने चेंज करताय तर रिमोटचा तुमचा जो फ्रंट असणार आहे तो टीव्हीच्या दिशेनेच पाहिजे, एका लाईन मध्येच पाहिजे. तुम्ही असा आडवा रिमोट धरला व टीव्ही इकडे आहे तर चेंज होणार नाहीये. तर त्याच्यासाठी काय रिक्वायर आहे आपल्याला लाईन ऑफ साईट रिक्वायर आहे. फीचर्स याचे जसं की IR लाईट वापरली जाते, नंतर शॉर्ट रेंज आहे, लो पॉवर कन्झप्शन आहे, रिक्वायर लाईन ऑफ साईट, नंतर प्रोड्यूस पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन आहे, लेस इंटरफेस फ्रॉम रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल. आता इंटरफेस होण्याचे चान्सेस कमी असतात. आता याचेच ॲडव्हान्टेज आहेत, लिमिटेशन्स आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, जे की तुम्ही एकदा वाचून घेतले तरी तुम्हाला समजून जाणार आहेत. आता एक एक्झाम पॉईंट म्हणून काय लक्षात ठेवायचं, इज मेनली यूज फॉर शॉर्ट रेंज, लाईन ऑफ साईट, वायरलेस कम्युनिकेशन युझिंग IR लाईट. इथं काय वापरली जाते हे महत्वाचं आहे, तर IR लाईट जी आहे ती वापरली जाते. नाव नेक्स्ट आपल्याकडे आहे ब्लूटूथ. ब्लूटूथ तर आपल्या दररोजच्या वापरात आहे. ब्लूटूथला आपल्या मनानेही आपण ब्लूटूथचं लिहू शकतो. ब्लूटूथ एक शॉर्ट रेंज वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे जी की एक्सचेंज करते डिव्हाइस इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधील डेटा, जी की मेनली ऑपरेट किती ISM बँड 2.4 GHz वरती ऑपरेट होत असते. याचं वर्किंग काय आहे तर ब्लूटूथ डिव्हाइस कॅन कम्युनिकेट युझिंग रेडिओ वेव्स. दोन जे डिव्हाइस आहेत ते आपण पेअर करतो. पेअर झाल्यानंतर आपण डेटा एक्सचेंज करू शकतो वायरलेसली. एवढंच आहे यामध्ये. ब्लूटूथ सपोर्ट बोथ नॉर्मल ब्लूटूथ कम्युनिकेशन असेल आणि ब्लूटूथ लो एनर्जी कम्युनिकेशन या दोन्हीलाही सपोर्ट करतं ब्लूटूथ जे आहे आपलं. असं सिम्पल असं वर्किंग आहे आपलं. हे तुम्ही मनानेही लिहू शकता. नंतर याचे फीचर्स आहेत, शॉर्ट रेंज असेल, हे लाईक दिस असे खूप सारे फीचर्स जे आहेत तुम्ही लिहू शकता. ॲडव्हान्टेज खूप सारे ॲडव्हान्टेज, सिमिलर ॲडव्हान्टेजेस आहेत. नो केबल रिक्वायर प्रत्येक प्रोटोकॉलमध्ये येणार आहे वायरलेसच्या. लो पॉवर कन्झप्शन आहे, इझी टू कनेक्ट आणि यूज आहे, लो कॉस्ट आहे, सुटेबल फॉर अ पोर्टेबल डिव्हाइस. हे जे होतं ते तुमच्या ब्लूटूथ बद्दल होतं. नाव नेक्स्ट त्याचे काही लिमिटेशन्स असतील, ॲप्लिकेशन्स असतील व एक्झाम पॉईंटच्या दृष्टीने तुम्ही काय लक्षात ठेवणार तर ही लाईन जेव्हा तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते तेव्हा तुम्ही ही लाईन लिहू शकता. ॲप्लिकेशन्स आहेत, लिमिटेशन्स आहेत. हे सर्व पॉईंट प्रत्येक प्रोटोकॉलचे तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. कॉमन पॉईंट आहेत, तुम्ही कंपॅरेटिव्हलीही लक्षात ठेवू शकता. आता झिगबी म्हणून आपल्याकडे तिसरा प्रोटोकॉल जो आहे तो आहे. याची डेफिनेशन काय आहे तर झिगबी इज अ लो पॉवर लो डेटा रेट वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मेनली यूज फॉर IoT ऑटोमेशन सेन्सर्स. इट इज बेस्ड ऑन. ती कोणत्या याच्यावरती स्टँडर्डवरती बेस्ड आहे तर ते तुम्हाला स्टँडर्डही माहीत असायला पाहिजे. नंतर ते कुठं वापरलं जातं हेही तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आता याचं वर्किंग कसं आहे तर झिगबी डिव्हाइस कम्युनिकेट युझिंग लो पॉवर रेडिओ सिग्नल. ही काय वापरते तर रेडिओ सिग्नल वापरते. आपली IR काय वापरत होती इन्फ्रारेड लाईट वापरत होती. नंतर जे की आहे झिगबी नेटवर्क कॅन कंटेन डिफरंट टाईप ऑफ डिव्हाइसेस. डिव्हाइसेस कॅन कम्युनिकेट युझिंग मेश नेटवर्किंग वापरून जे डिव्हाइस जे आहेत ते कम्युनिकेट करत असतात. मेश नेटवर्किंग अलाउज डेटा टू ट्रॅव्हल थ्रू मल्टिपल डिव्हाइसेस टू रीच द डेस्टिनेशन. आता तुम्ही विचारताल मेश नेटवर्किंग म्हणजे काय तर मेश नेटवर्किंग मध्ये तुम्ही 6व्या सेमिस्टरमध्ये डिटेलमध्ये प्रत्येक मेश नेटवर्किंग हे पाहणार आहे. नंतर फीचर्समध्ये लो पॉवर कन्झप्शन असेल, लो डेटा रेट आहे, सपोर्ट मेश नेटवर्किंग आहे, जे की तुम्ही थेरीत लिहिता तेच पॉईंट जे आहेत ते फीचर्समध्ये लिहायचे आहेत. आता इथे ॲडव्हान्टेज दिलेले आहेत व नंतर ॲडव्हान्टेज असतील, लिमिटेशन्स असतील, ॲप्लिकेशन्स असतील व एक्झाम पॉईंट मी प्रत्येकाचा दिलेला आहे तो तुम्ही डेफिनेशन म्हणूनही लिहू शकता. आता वायफाय आपण ब्लूटूथ असेल, वायफाय असेल ह्या गोष्टी आपण मी ह्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून इथं मी फास्ट घेत आहे थोडं. वायफाय जे की वायफायचा फुल फॉर्म आहे वायरलेस फिडिलिटी. फुल फॉर्म्स प्रत्येकाचे लक्षात ठेवा. डेफिनेशन वायरची काय आहे तर वायफायची काय आहे तर वायफाय इज अ वायरलेस नेटवर्किंग टेक्नॉलॉजी यूज टू कनेक्ट डिव्हाइसेस टू लोकल एरिया नेटवर्क म्हणजेच लॅन अँड ऑल्सो प्रोव्हाइड वायरलेस इंटरनेट ॲक्सेस.
याचं वर्किंग जे आहे कसं आहे तर वायफाय यूज, रेडिओ वेव्हज, वायफाय पण काय वापरतं तर रेडिओ वेव्हज वापरतात ट्रान्समिट डेटा करण्यासाठी. वायरलेस राउटर ॲक्सेस पॉइंट प्रोव्हाइड्स वायरलेस कनेक्टिव्हिटी. डिव्हाइस सच ॲज अ मोबाईल फोन्स, लॅपटॉप कनेक्ट टू द ॲक्सेस पॉइंट. डेटा इज एक्सचेंज बिटवीन डिव्हाइसेस अँड नेटवर्क. आता फीचर्समध्ये काय लिहिणार तुम्ही तर हाय डेटा ट्रान्समिशन रेट आहे, वायरलेस लँड टेक्नॉलॉजी आहे, प्रोव्हाइड्स इंटरनेट कनेक्टिव्हिटी, असे खूप सारे जे फीचर्स आहेत ते लिहू शकता. तुम्हाला जर हा अजूनही डिटेलमध्ये वायफाय, ब्लूटूथ असे टॉपिक शिकायचे असतील तर तुम्ही माझ्या मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन जे आहे हा सब्जेक्ट, त्याचा युनिट 5 जे आहे ते तुम्ही बघून या. त्यावरून तुम्हाला हे सर्व कन्सेप्ट जे आहेत तिथेच तुम्हाला क्लिअर होणार आहेत. आता इथे ॲडव्हान्टेज आहेत, लिमिटेशन्स आहेत व ॲप्लिकेशन्स आहेत प्रत्येक ह्याचे. आता लोरा आपला जो 5वा आहे तो आहे लोरा. लोराचा फुल फॉर्म काय आहे? नावातच आहे लाँग रेंज. लाँग रेंज म्हणजे काय तर हा खूप लाँग रेंज पर्यंत कम्युनिकेशन करू शकतो. लोरा इज अ लाँग रेंज आणि लो पॉवर वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी डिझाइन मेनली फॉर IoT ॲप्लिकेशन. याचं वर्किंग दिलेलं आहे. लोरा यूज अ स्पेशल रेडिओ मॉड्युलेशन टेक्निक कॉल्ड CSSS म्हणजे चर्प स्प्रेड स्पेक्ट्रम जी टेक्निक आहे, जी की तुम्ही PECत शिकलेला आहे, ती टेक्निक जी आहे ती लोरा वापरतं. It allows small amount of data to be transferred over a long distance. It consumes relatively low power. LoRa is commonly used with LoRaWAN, which provide networking and communication management. याचं छोटंसं वर्किंग आहे जी की तुम्ही एक्झाममध्ये लोराचं वर्किंग जास्त प्रमाणात विचारलं जात नाही. याचे फीचर्स, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज व डेफिनेशन पण तुम्ही वर्किंगही तुम्हाला माहीत असायला पाहिजे. जर बाय चान्स आला क्वेश्चन तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. हे काही फीचर्स आहेत ते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून नोट डाऊन करून घेऊ शकता. इथे ॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत, नंतर लिमिटेशन्स असतील, नंतर ॲप्लिकेशन्स असतील व एक्झाम पॉईंटच्या थ्रू एक डेफिनेशन मी दिलेली आहे. नंतर इथे लो पॅन म्हणजेच लो पॉवर वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्क. तर ह्याचं फुल फॉर्म तर तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. नावातच आहे लो पॉवर वायरलेस नेटवर्क आहे, जे की डिझाईन केलेलं आहे कनेक्ट स्मॉल किंवा बॅटरी ऑपरेटेड डिव्हाइसेस आहेत, जसे की सेन्सर असतील, कंट्रोलर असतील, त्यांना कनेक्ट करण्यासाठी. तर आता इथे इम्पॉर्टंटमध्ये काय तुम्ही लक्षात ठेवणार? इन IoT द टर्म युजली स्टडीड इज 6. आपण ह्याच्या पुढे जो आहे तो 6 लिहिला जातो, विच मीन्स IPv6 ओव्हर अ लो पॉवर वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्क. IPv6 जे तुम्ही आता CND मध्ये शिकणार आहे की इंटरनेट प्रोटोकॉल आहे, जे की त्याचं व्हर्जन 6 आहे. लो पॅन इज युज्ड व्हेन वी नीड टू कनेक्ट लो पॉवर डिव्हाइस. आता ही मेनली कुठं वापरतो आपण? जेव्हा आपल्याला लो पॉवरचे डिव्हाइसेस असतील किंवा जे बॅटरीवर ऑपरेट होतात जे डिव्हाइसेस आहेत ते आपल्याला कनेक्ट करायचे आहेत. सो आपण तिथे काय वापरणार तर लो पॅन वापरणार आहे. याचे इथं फीचर्स आहेत जे की इथे ॲप्लिकेशन दिलेले आहेत व ह्याची डेफिनेशनही दिलेली आहे. आता आपल्याला मेन काय बघायचं याच्यावरती प्रश्न कसा येतो? मेन 90% प्रश्न तुम्हाला कंपॅरिझनवर येतो. इन्फ्रारेड डेटा असोसिएशन मधलं किंवा ब्लूटूथ मधलं कंपॅरिझन सांगा किंवा ब्लूटूथ मधलं किंवा लोरा मधलं सांगा, असे कुठलेही रँडमली येतात. म्हणून असं तुम्ही कन्फर्म करायचं नाहीये की ब्लूटूथ आणि झिगबीचं आलंय ह्या पेपरला म्हणून मी तेच करा. ते नाहीये, रँडमली ते विचारतात. म्हणून तुम्ही करताना 6 प्रोटोकॉलचेही करायचे आहेत. पहिल्यांदा तुम्ही फुल फॉर्म जो आहे तो लक्षात, व्हिडिओ स्टॉप करा, एकदा हा टेबल स्क्रीनशॉट मारा किंवा लिहून काढा. नंतर टाईप त्याचे लक्षात ठेवायचे आहे की नक्की तिथे काय वापरतो. नंतर फ्रिक्वेन्सी त्याची लक्षात ठेवायची आहे. रेंज किती आहे, शॉर्ट, व्हेरी शॉर्ट असेल, शॉर्ट, मीडियम, व्हेरी लॉंग आणि नंतर शॉर्ट. असं तुम्ही लक्षात त्याची रेंजही ठेवायची आहे. डेटा रेट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. नंतर पॉवर कन्झम्पशन त्याचं कसं आहे हेही माहीत असायला पाहिजे. कम्युनिकेशन कसं आहे, पॉईंट टू पॉईंट आहे का म्हणजे पूर्ण नेटवर्कमध्ये आहे हेही तुम्हाला माहीत असायला पाहिजे. स्पेशल फीचर्स त्याचे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मेन ॲडव्हान्टेज ते वापरलं तर आपल्याला काय भेटणार आहे, मेन लिमिटेशन त्याचं काय आहे व ॲप्लिकेशन्स कोणते कोणते आहेत. ॲप्लिकेशन तर तुम्ही मनाने लिहू शकता. इथे मी काय दिले तर रिमोट कंट्रोल म्हणजे मी मगाशी सांगितलं की रिमोट आणि टीव्ही मधलं असेल, रिमोट AC मधलं असेल, अशा पद्धतीने जे आहेत ते एक्झाम्पल्स आहेत हेही तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. हे झाले आपले एक्झाम्पल. व आता एकदा आपण सिलेबसमध्ये पाहूया. आता आपला जो आहे तो हा सिलेबस आहे जो की आपल्या 3rd युनिटचा सिलेबस होता, ज्यात आपण 3.1 जे आहे आपलं
तो आपण कव्हर केलेला आहे. मोड्स आपण पाहिलेले आहेत. पूर्ण एकही पॉइंट स्किप न करता आपण पाहिलेला आहे. पॅरलल, सिंक्रोनस, असिंक्रोनस हे तुम्हाला कळलेलं आहे. नंतर सिरियल टाइप्समध्ये I2C, कॅन, USB हे तुम्हाला कळलेलं आहे. नंतर SPI पण कळलेला आहे. नंतर जो आपला घुस आहे तोही कळलेला आहे. नंतर जो की आपला प्रोटोकॉल आहे हे याचंच आहे, जो की आपला इलेक्ट्रिक पॉवर जे की मी तुम्हाला ॲप्लिकेशन सहित दिलेलं आहे त्याच्या. नंतर 3.4 मध्ये आपल्याला लास्टचा पॉईंट होता वायरलेस प्रोटोकॉल, जे की आपण हे सगळे प्रोटोकॉल जे आहेत एकही प्रोटोकॉल स्किप न करता पाहिलेला आहे. बट याच्यात मेजर क्वेश्चन कसे येतात, आपला चॅप्टर 14 मार्कला आहे. डेफिनेशन येतात, फीचर्सवर क्वेश्चन येतो. आपण असं कन्फर्म सांगू शकत नाही की ह्याच ह्याच्यावर म्हणून हे टॉपिक 14 मार्कला आहे. यातला एकही टॉपिक जो आहे तो स्किप करायचा नाहीये. कंपॅरिझनवर प्रश्न येऊ दे, फीचरवर प्रश्न येऊ दे, ॲडव्हान्टेजवर येऊ दे, लिमिटेशनवर येऊ दे, तुम्ही सांगू शकाल एवढं तुम्ही हा चॅप्टर परफेक्ट करायचा आहे. हा होता आपला एम्बेडेड सिस्टीमचा युनिट 3, जो की आपण कंप्लीट केलेला आहे व आपल्याला आता 14 मार्क्सचा कोणताही क्वेश्चन आला तरी लिहिता येणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काही व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग.